श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर गुरुचरित्र वाचनाने नेमके फायदे काय होतात आपल्या जीवनामध्ये, तर आजचा व्हिडिओ त्यासाठी आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुचरित्र वाचणारी ही व्यक्तीच मुळातच भाग्यवान असते. कारण आपल्याकडे कितीही पैसा असू द्या, आपल्याकडे कितीही मोठा व्यवसाय असू द्या आणि कितीही आपण धनसंपत्ती असू द्या आपल्याकडे, परंतु गुरुचरित्र वाचण्याची ही इच्छा होणे आणि साक्षात गुरूंनी स्वामी समर्थ महाराजांनी ते आपल्याकडून करून घेणे हे सर्वात मोठं भाग्याचं आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या साक्षीने आशीर्वादाने आता सप्ताह पद्धतीने गुरुचरित्र करण्यासाठी पूर्वकर्मीचं भाग्य असावं लागतं. ज्यावेळेस आपण गुरुचरित्र ही पोथी वाचायला घेतो तर गुरुचरित्र हा 5वा वेदतुल्य म्हणून मानला जातो. गुरुचरित्र या ग्रंथाचे अमृततुल्य ग्रंथाचे वाचन करण्यासाठी आपल्या मनामध्ये पूर्वकर्मीचे जे दोष असतात ते निघून जाण्यासाठी ही बुद्धी आपल्याला होत असते. म्हणून आपण हे गुरुचरित्राचं पारायणाला बसत असतो. तर गुरुचरित्राचे वाचनाचे नेमके फायदे काय आहेत, तर हे फायदे आपल्याला हळूहळू जाणवायला लागतात. सप्ताह काळामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी, काही अनुभव यायला लागतात. आणि अनुभूती आल्याशिवाय ह्या सप्ताह काळामध्ये आपण ज्यावेळेस गुरुचरित्राचं वाचन करतो त्यावेळेस काही अनुभव आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आणि आपल्याला तितकं सतर्क असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. जेव्हा आपण केंद्रामध्ये सप्ताहाला बसत असतो, पारायणाला बसत असतो, त्याबरोबर इतर सेवा सुद्धा असतात. जशी प्रहर सेवा असते, याग सेवा असते. जसं की प्रहर सेवा घ्या आपण. आता उदाहरणार्थ एक समजून सांगते. तर प्रहर सेवा करताना शक्यतो 11 ते 5 रात्रीचा जो टायमिंग आहे, 11 ते 5 हा झोपण्याचा टायमिंग असतो. मूलतः आपल्या सर्वांचा झोपण्याचा टायमिंग असतो. पण हा देवांचा 11 ते 5 हा जागण्याचा टाईम असतो. आणि साक्षात आपण ज्यावेळेस ह्या प्रहरेला त्या टायमिंगला बसतो तर साक्षात आपण ईश्वराबरोबर आपलं कनेक्शन होत असतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त 3 ते 5 वेळा साक्षात असं घडलेलं आहे बऱ्याच ठिकाणी का साक्षात सदेह श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या सेवेकऱ्यांना, आपल्या भक्तांना दर्शन दिलेलं आहे. म्हणून सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र वाचनाबरोबरच इतर जे सेवा आहेत त्या सेवासुद्धा करण्याचं फार मोठं भाग्य असावं लागतं. म्हणून त्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घ्या. तसेच गुरुचरित्र वाचन काळामध्ये आपल्याला जे काही दोष असतात, समजा काहींना निद्रानाश असतो, काहींना झोपच लागत नाही, काहींच्या घरामध्ये कन्या म्हणजे मुलींची विवाह विलंबित असतात, म्हणजे विवाह फार लवकर जुळून येत नाही, खूप वर्षानुवर्ष मुलांचे वय होऊन गेले तरी त्यांची विवाह होत नाही. तर काहींच्या घरामध्ये नोकरीचा प्रश्न असतो, काहींच्या व्यवसाय वाढीचा प्रश्न असतो, काहींची मुलं फार हट्टी असतात. तर काही घरामध्ये पती पत्नीमध्ये वादविवाद होतात, मतभेद होतात, भांडणं होतात, क्लेश होत असतात. तर अशा अनेक प्रश्नांचं उत्तर म्हणजे गुरुचरित्र. म्हणजे ज्यावेळेस आपण गुरुचरित्र आपण वाचतो तर एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये संचार करत असते. आणि कारण स्वतः दत्तगुरूंनी असं सांगितलंय की जेव्हा त्यांनी आपल्या पादुका गाणगापूरला ठेवल्या आणि ते गुप्त झाले अमरच्या संगमामध्ये, तर त्यावेळेस असे सांगितले की पुस्तकरूपी आम्ही आपल्या भक्तांसाठी राहू आणि तोच आमचा प्रसाद भक्तांसाठी असेल. तर हा एक साधा सुद्धा ग्रंथ नसून हा एक अद्भुत चमत्कारिक भव्य दिव्य असा ग्रंथ आहे. त्याचे खूप म्हणजे पावित्र्य राखणं खूप गरजेचं आहे. म्हणून सांगितलं की 7 दिवस पोथी हलवायची नाही. म्हणजे आणि ही पोथी म्हणजे साक्षात दत्त स्वरूप गुरुदेव महाराज आहे, ज्यांनी सगळ्या जगाचं गुरुपद घेतलेलं आहे. अशा दत्तगुरु महाराजांची ही पोथी आहे. म्हणून ही पोथी एका जागेवरून हलवायची नसते. तर गुरुचरित्र वाचताना आपण बऱ्याचदा सांगितलं जातं का परान्न टाळावं.
तर हे परान्न का टाळायचं? कारण की कधी कधी काय होतं, आपण दुसऱ्यांच्या घरामध्ये काही अन्न खाल्लं जातं, तर आपल्याला माहीत नसतं त्या घरामध्ये काय दोष आहेत, काय पितृदोष आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आपण तिथं जर अन्न खाल्लं तर आपण जी सेवा करतो ती आपली सेवा निष्फळ जाऊ नये म्हणून हे परान्न आपल्याला टाळायचं असतं. तसेच गुरुचरित्र आपण ज्यावेळेस वाचतो, जो संकल्प आपण पहिल्या दिवशी हातात पाणी घेऊन अक्षदा टाकून जो केलेला असतो, तर तो आपला संकल्प आहे ना, हा निश्चितच पूर्ण होतो. आणि गुरुचरित्रामध्ये सांगितलंय गुरूंवर आपली ना निस्सीम भक्ती कशी असली पाहिजे, हेही या ग्रंथातून आपल्याला सांगितलं आहे. तसेच विभूती आहे, तर ते विभूतीचं महत्त्व आपल्याला सांगितलं आहे. तसेच आपल्याला जर ज्ञानाचा गर्व झाला तर काय होतं आणि आपण कितपत नम्र होणं किती गरजेचं आहे हेही त्या ग्रंथातून कळतं. तर गुरूंनी सांगितलं की सुकलेल्या काडीला पाणी घाल आणि बघ त्याला पालवी येईलच, त्यावेळेसच तुझ्या अंगावर कोडं जातील. तर नक्कीच त्या सुकलेल्या काडीला पालवी येते. म्हणजेच आपली बुद्धी आपल्याला काय सांगते आणि गुरु काय सांगतात याचा जर आपल्याला कुठे मिलाप घडवायचा असेल तर त्यासाठी गुरुचरित्र वाचणं खूप गरजेचं आहे. आणि कलियुगामध्ये आपल्याला जेव्हा आपल्या मनाची द्विधा मनस्थिती होते आणि आपण त्या गोष्टींना किंवा त्या भूलथापांना बळी पडायला लागतो, आपले पावलं चुकीच्या दिशेला वळायला लागतात, त्यासाठी आपल्याला कुणीतरी आवरणारं असावं लागतं. जसं आयुष्यामध्ये 5 महत्त्वाचे गुरु आहे: आई, वडील, शिक्षक, व्यावसायिक गुरु, आध्यात्मिक गुरु. तर यामध्ये गुरु कसा असावा हेच आपल्याला पाहावयास मिळतं ह्या ग्रंथामध्ये. आणि गुरुचरित्राच्या वाचनाने आपल्याला नक्कीच फायदे होत असतात, काहीतरी साक्षात्कार होतच असतो. हा ग्रंथच मुळात चमत्कारिक आहे, त्याचं पावित्र्य राखणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त जो 9 एप्रिल ते 15 एप्रिलमध्ये हा जो सप्ताह काळ होणार आहे, त्यामध्ये पारायणाला बसावं. घरी जर तुम्हाला मठामध्ये केंद्रामध्ये जर नाही जमलं तर घरी तरी पारायण एकदा तरी करावं. कारण की वर्षातून फक्त 2च संधी असतात. तर पहिली संधी म्हणजे दत्तगुरु महाराजांची जयंती आणि दुसरी संधी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. तर यामध्ये आपल्याला हे जे 2 सप्ताह असतात, ह्या 2 सप्ताहामध्येच बाकीच्या सुद्धा सेवा असतात. प्रहर असतो, याग असतो आणि बाकीच्याही सेवा, अन्नदानाची सुद्धा, श्रमदानाच्या सुद्धा सेवा होत असतात. तर प्रत्येकाने गुरुचरित्र वाचनाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये साक्षात्कार घडून आणावा, अनुभूती घ्यावी आणि काही ना काहीतरी अनुभव हा तुम्हाला ह्या सप्ताह काळामध्ये येणार म्हणजे येणारच. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे बाकीचेही लोक जागृत होतील आणि सप्ताह काळामध्ये सहभाग घेतील. श्री स्वामी समर्थ.